महावितरणच्या मुख्य कार्यालयामधील गोडाऊनला भीषण आग लागली आहे आणि जुन्या इलेक्ट्रिक साहित्यानं अचानक पेट घेतल्याची माहिती आहे। महावितरण विभागाचा संपूर्ण कार्यालयाचा परिसर आगीच्या विळख्यात सापडल्याचं दिसलं। जळगावच्या पाचोरा शहरामधील गिरड रोडवरील ही घटना आहे आणि आजूबाजूला कार्यालय शेजारी गवत होतं आणि त्यामुळे संपूर्ण कार्यालयाच्या आजूबाजूलाही आग लागली। आग लागल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि आग लागल्याची माहिती मिळताच पाचोरा नगरपालिकेचं अग्निशमन बंब घटनास्थळावर दाखल झाले। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, ही आग नेमकी कशी लागली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे का? सध्याचे काय अपडेट्स आहेत? निश्चितच श्रद्धा, आपण जर बघितलं तर पाचोरा शहरातील गिरड रोडवर महावितरण विभागाचं मुख्य कार्यालय आहे आणि त्याच्या बाजूला एक मोठं गोडाऊन आहे, ज्यात जुने इलेक्ट्रिक मीटर असतील किंवा इतर जे गरजेचं जे साहित्य आहे ते साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं असतं। रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक त्या ठिकाणी मोठा आगीचे लोट आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर नागरिकांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आग लागली आहे। त्या ठिकाणी जे जुने साहित्य, वायरिंग असेल, इलेक्ट्रिक मीटर असतील, त्यामुळे ही आग काही क्षणातच खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि जे मुख्य कार्यालय आहे त्याच्या बाजूला, गोडाऊनच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर गवत आणि इतर साहित्य असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि काही क्षणातच हा जो संपूर्ण परिसर आहे हा आगीच्या विळख्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे तात्काळ तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सूचना दिली आणि त्या ठिकाणी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्यानंतर त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नाही, बरोबर। आणि आगीची ही दृश्य पाहून अंदाज येतो की आग किती भीषण असू शकते। लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालेलं आहे। त्याची माहिती घेत राहू। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय जळगावमधून।